हॅलो हाय सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि मी आत्ता करते पोळ्याचा स्वयंपाक. आणि पोळ्याचा स्वयंपाक म्हटलं की मला माझं ना थोडंसं पाठीमागं जाऊन ना म्हणजे मी पहिल्यांदा पोळ्याचा स्वयंपाक केला होता ना तेव्हाच मला आठवतं. जरा थोडेसे 1-2 चुका झाल्या त्या माझ्याकडून, त्या मला प्रत्येक वेळेस आठवतात. कारण त्यावेळेस ना माझ्यावर कधी स्वयंपाकाची वेळ आली नव्हती. म्हणजे मी सगळ्यात लहान असल्या त्यामुळं ना माझ्या सगळ्या तिन्ही बहिणी स्वयंपाक करायच्या. पण मी एवढं कधी लक्ष दिलं नाही की बाबा मला पण कधीतरी स्वयंपाक करावा लागेल असं म्हणून. तर मी माझ्याच ह्याच्यात असायची, त्यामुळे मी काही जास्त एवढं इंटरेस्ट घेत नव्हती कशात कुठल्याच विषयात. आणि सगळं काम त्याच करायच्या. त्याच्यानंतर ना म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न झालं तेव्हा 2 नंबरच्या बहिणीच्या ह्याच्यावर म्हणजे स्वयंपाक घरातलं सगळी कामंही आली. आणि ती 2 नंबरच्या बहिणीचं लग्न झाल्याच्या नंतर ना 3 नंबरच्यावर सगळं आलं. आणि 3 नंबरच्या लग्न झाल्याच्या नंतर ना माझ्यावर सगळं आलं. तोपर्यंत मी सगळं निवांत होते. मी माझ्या कुठलंच काम असं काही जास्त हे नव्हतं. मला फक्त भांडी घासायला लागायची आणि ती पण भांडी घासाय कोणी लावले की मी पळून जायची. तर त्यासाठी भांडी पण राहायची वाचायची. तर तर पहिल्यांदा आम्ही स्वयंपाक केला होता. कुठला तरी सण होता, मला सण काय आठवत नाही आत्ता. आणि त्या सणाला म्हणजे 4 वाजता सगळ्यांचा स्वयंपाक चाललेला. आणि कारण माझ्या चुलत्यांना सुना आलं होतं त्यामुळे त्यांच्या सुना करत होत्या ते स्वयंपाक. पण मग असं वाटायचं ना की त्यांचा स्वयंपाक झाला आहे आणि आई कधी रानातनं यायची, मग ती स्वयंपाक करायची. मला असं कधी कटवून यायची, कधी स्वयंपाक करायची. त्यासाठी मग काय केलं मी थोडा म्हणजे मला काही येतच नव्हतं. मी चुलतीपाशी जायची, विचारायची डाळ कशी शिजाय घालायची. मग म्हणजे डाळीत थोडंसं तेल टाकायचं, हे करायचं, परत गुळवणी कशी करायची, मग भजी कशी करायची, असं प्रत्येक गोष्टीला विचारायला जायची. आणि थोडंसं काय म्हणजे हे झालं की पळत तिच्या घरी चुलतीच्या घरी जायची, परत माघारी यायची. थोडंसं परत काय असं वाटलं नाही परत जायचं परत यायचं. असं मी अख्खा स्वयंपाक होतपर्यंत केलं. आणि फक्त माझ्या चुलतीकडून एक चुकी झाली की मला त्यांनी ज्या डाळीत पाणी असतं ते इळा असतो ना तो आमटीसाठी वापरतात हे मला सांगितलं नव्हतं. तेव्हा मी काय केलं, मला वाटलं कशाला ते उगाच पाणी टाकायचं आहे ना, कशाला लागतं माहीत नव्हतं. मी इळा सगळा ओतून दिला. आणि त्यानंतर बाकी सगळा स्वयंपाक झाला माझ्या, फक्त पोळ्या आणि आमटी राहिलेली. बाकीचं मी सगळं करून टाकलेलं. तर त्यानंतर मग आई माझी रानातनं आली तर आईने विचारलं इळं कसला, म्हटलं मला इळंच माहीत नाही कसलं असतं. तर पाणी म्हटलं डाळीतलं पाणी कुठं, म्हणलं दिलं ओतून. तर तेव्हा मला कळालं पहिल्यांदा की आमटी त्या पाण्याची आमटी असते म्हणून. तर त्यानंतर मला आई काय ओरडली नाही, काय नाही काय नाही. उलटं सगळा स्वयंपाक मी केला होता. आणि त्यानंतर मग तिने डाळीचं काय केलं, डाळ भाजली, बारीक केली, काय केलं काय माहिती त्यावेळेस तिने, आणि त्याची आमटी केली. पण आणि आमच्या वडिलांना ना म्हणजे अशी आमची पहिली गेलेली चपाती भाकरी आमचं अन्न आवडीनं खायचं. म्हणजे त्यांना जास्त असं नव्हतं की बाबा ही आत्ता असली झाली, वडाक झाली किंवा भाजलीच नाही, गोलच पाहिजे, चौकोनीच झाली, असं काय नव्हतं आमच्या अण्णांचं. आमचं अन्न जसं आम्ही करेल तसं खायचं. उलटं आम्हाला म्हणायचे तुम्ही शिकायला पाहिजे, म्हणजे स्वयंपाक शिकायला पाहिजे. कारण मी एवढं इंटरेस्ट घेत नव्हती ना, त्यामुळं मग म्हणजे कुणी पण करा ना आमच्या चौघीतल्या म्हणजे कुणीही जरी चपाती केली पहिल्यांदा किंवा अशी कडक झाली, वडाक झाली किंवा आकार त्याचा इकडं तिकडं झाला तरी आमच्या अण्णांनी तसंच खाल्लं आहे. त्यांना म्हणायचे की आत्ता चुकाल पण परत चुकायचं नाही. तर असा होता माझा पहिला अनुभव आणि मला प्रत्येक वेळेस ना आठवतं हा अनुभव. तर चला, आणि आत्ता पोळ्या बघा कशा होत्या आता, आणि 1-1.5 तासातच पोळ्याचा स्वयंपाक पण होऊन जातो. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि माझी छोटीशी आठवण मी तुमच्याशी शेअर केली. कशी वाटली ही आठवण, आणि तुमच्याबरोबर पण असं काही किस्सा घडला असेल तर मला नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की